जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज, केंद्र जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी आपल्यासमोर मराठी विषयातील कवितेची ओळख ही नाटिका सादर करत आहेत. नमस्कार, माझे नाव यशस्वी आहे. यानंतर या नाटिकेमधील विद्यार्थी स्वतःचे परिचय देतील. नमस्कार, मी प्रांजली. या नाटिकेमध्ये मी आजोबांची भूमिका करत आहे. नमस्कार, मी सृष्टी. या नाटिकेमध्ये आजीची भूमिका करत आहे. नमस्कार, मी श्रावणी. या नाटिकेत मी बाबांची भूमिका करत आहे. नमस्कार, मी प्राची. मी या नाटिकेत आईची भूमिका करत आहे. नमस्कार, मी शिवानी. या नाटिकेत मी सुधीरची भूमिका करत आहे. नमस्कार, मी अनुजा. मी या नाटिकेत ताईची भूमिका करत आहे. नमस्कार, आमच्या नाटकाचे नाव आहे कवितेची ओळख. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, परंतु तो कोणाशीच बोलत नाही, सततच गुंगलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे हे तुला? आज आम्हाला बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे सांगितले ना बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी नको करू, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल. कविता करणं, कवितेचं आकलन होणं काय हेही तुला समजेल. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? यासाठी आजपासून आपण कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल. म्हणजे त्याला कविता करणंही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय धुवून आणि दूध घे. आजी, मी आताच कागद पेन घेतो. आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्या मोठ्याने शुभम करोती म्हणते. शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको भाजी करू तू कांद्याची पात. कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेलं भाजीला निमजल खो. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आणि इकडे माझ्या दातांची कवळी. बरं बाई, तुमची चहा द्यास, भाजी बनवते चवीची खास. बाबांची रात्र पाळी असते. अगं आई पटकन खायला दे ना गं काही. ऑफिसला जायची घाई, नाही तर बॉस करू देणार नाही सही. कसली घाई कसली सही? आजीने दिलं चपाती दही. काय बाई, कवितेची कमाल बोलतात. नुसता तोंडावर धरून ठेवून. आता सूर्य घराचा पाश, ऑफिसला जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. मला त्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवलं काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका. रागाचा तुम्ही सोडा हे का. म्हणणे रागाचा सोडा आहे का, कामाचं कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायचं. चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू. भांडण ऐकून येते रेडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. ताईला हा विषय कळता ताई हसते, आनंदित होऊन सहभागी होते. बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी, आई घरात आहे का पिठाची सोजी. तुला हवी तरी कशाला, लाडू खाते सण बशी ठेवते सुशाला. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. रात्र झाली झोपा, आता उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपी जातात. सकाळी सुधीर उठल्यावर सुधीरला सर्वजण काम करताना दिसतात. सुधीर आईकडे जातो.
आईजी चहा टाकलास का? होजी होजी आणते जी. सूर्य उगवला, चिमण्या उडाला, सगळ्यांच्या आंघोळी झाला, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम खा. सुधीर अंघोळ करून तयार होऊन येतो. अंघोळ कर पटकन, नाश्ता कर पटकन, झालाय उशीर तुला, झटपटावर बोला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कान टोपी, थंडीपासून बचावायची हीच युक्ती सोपी. बाबा रात्र पाळून घरी येतात. त्यांचा कालचा विषय लक्षात येतात. तेही गालातली गालात असतात. खुर्चीवर रेलून बसतात. कामात आलंय आता कंटाळ्यात, तर थोडी पाणी टाकून वाळा. कणिक तू नंतर मळ, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळ. तोंड धुहा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर दप्तरावर ठीक नाही तर कचऱ्याचे होईल त्यात पीक, टापटीप पन्ना दररोज शिक. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. हा घे थोरांच्या पुस्तकांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. पुस्तके देत. सुधीर त्या पुस्तकात तल्लीन होऊन जातो. बाबा आई आजोबा आणि आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्यात होती त्या मी वेचू कशानं किती. शांताबाईंची बाग अन सुरव्यांची गिरणी, गदिमांचे घर अन बालकांची फुलराणी, चेतवले मोह तुम्ही म्हणी. अभिनंदन सुधीर. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. सुधीर तो प्रकल्प शाळेत जाऊन बाईंना दाखवतो. धन्यवाद.